या दुसऱ्या प्रकरणात म्हणजेच इतिहासाचे स्वरूप आणि व्याप्ती यामध्ये ज्या इतिहासासंदर्भातील विविध संकल्पना आहेत त्यांचा विचार आपण करत आहोत. त्यामध्ये याआधी आपण भारतीय संकल्पना आणि पारसी संकल्पनेसंदर्भात विचार केलेला आहे. त्यानंतर आज आपण विचार करणार आहोत यहुदी संकल्पना, ग्रीक संकल्पना, रोमन संकल्पना या ज्या प्रमुख संकल्पना आहेत त्या संदर्भात आपण विचार करणार आहोत. यामध्ये मुळातच इतिहासासंदर्भातील यहुदी विचारांचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये या विचार प्रवाहानुसार इतिहास हा ईश्वरी इच्छेचे प्रकटीकरण आहे, असा हा जो काही इतिहासासंदर्भातला गावाभूत दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन या संकल्पनेमध्ये समाविष्ट असलेला दिसून येतो की इतिहास हा ईश्वरी इच्छेचे प्रकटीकरण, ईश्वराच्या इच्छेचे प्रकटीकरण. कारण ईश्वर हाच संपूर्ण सृष्टीचा कर्ता आणि करविता आहे. म्हणजे ईश्वर हाच या सृष्टीचा चालक, मालक आणि पालक आहे, असा हा दृष्टिकोन या ठिकाणी यहुदी विचारांमध्ये दिसून येतो. म्हणजे जे लोक स्वतःला ईश्वराचे सर्वात जवळचे मानतात, राज्यकर्ता ईश्वराच्या प्रतिनिधीच्या स्वरूपात समाज कल्याणासाठी कार्य करतो. म्हणजे राज्यकर्ता हा ईश्वराच्या प्रतिनिधीच्या रूपात समाज कल्याणासाठी, समाज उद्धारासाठी, समाज विकासासाठी आणि समाज उन्नतीसाठी कार्य करतो, असा हा दृष्टिकोन या ठिकाणी दिसून येतो. म्हणून केवळ भूतकाळातील घटनांचे वर्णन म्हणजे इतिहास नाही, तर संपूर्ण मानवजातीचे कल्याण हे इतिहासाचे परमध्येय होय. हा विचार, हा दृष्टिकोन, ही विचार प्रणाली आणि हे मूल्य या यहुदी विचारांमध्ये दिसून येतो. म्हणजे इतिहास म्हणजे केवळ घटनांचे वर्णन नाही, इतिहास म्हणजे केवळ घटनांचे स्पष्टीकरण नाही, इतिहास म्हणजे केवळ घटनांचे विश्लेषण नाही आणि इतिहास म्हणजे केवळ घटनांचा उहापोह नाही, तर यामध्ये संपूर्ण मानव जातीचे जे कल्याण आहे ते कल्याण हेच या इतिहासाचे परमध्येय, सर्वोच्च ध्येय या ठिकाणी मांडलेले दिसून येते. हा गाभाभूत विचार इतिहासासंदर्भात या यहुदी संकल्पनेमध्ये असलेला दिसून येतो. त्यानंतर ग्रीक संकल्पना. आता मुळातच इतिहासासंदर्भात ग्रीक आणि ग्रीकांचा जो काही प्रभाव आहे तो प्रभाव निश्चितच या ठिकाणी प्राचीन काळापासून एक वेगळ्या अंगाने असा दिसून येतो. कारण इतिहासाचे जनक असलेले हेरोडॉटस असो किंवा इतर इतिहासकार असो, यांनी मांडलेला हा दृष्टिकोन निश्चितच या ठिकाणी पूरक असा ठरलेला दिसतो. इतिहासाच्या ग्रीक संकल्पनेसंदर्भात आपण जर विचार केला तर त्यामध्ये युगचक्राचा जो सिद्धांत आहे तो सिद्धांत या ठिकाणी महत्वपूर्ण मानला जातो. भारतीय संकल्पनेमध्ये देखील युगचक्राचा जो काही समावेश आहे, 4 युगाचा जो काही समावेश आहे तो देखील याआधी आपण विचार केलेला आहे त्या संदर्भात. त्याचबरोबर इथं ग्रीकांनी देखील अशा या युगचक्राचा जो काही प्रभाव आहे तो प्रभाव अधोरेखित केलेला दिसून येतो. त्यामध्ये ग्रीकांनी मुळातच एकूण 4 युगासंदर्भात जो काही विचार आहे, जी कल्पना आहे ती मांडलेली दिसून येते. आता यामध्ये या 4 युगामध्ये सुवर्णयुग, रजतयुग, कांस्ययुग आणि लोहयुग अशा 4 युगांच्या अधीन, अशा 4 युगांच्या अखत्यारीत या संदर्भातील इतिहासाचा जो विचार आहे तो विचार या ठिकाणी केलेला दिसून येतो. ग्रीक संकल्पनेप्रमाणे इतिहास केवळ धर्मावर आधारलेला नसून
इतिहासाला महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी शोध घ्यावा लागतो. हा एक अत्यंत नाविन्यपूर्ण असा विचार, असा नाविन्यपूर्ण असा दृष्टिकोन या ठिकाणी इतिहासा संदर्भातील व्यापकता जी आहे ती वाढवणारा असा हा दृष्टिकोन दिसून येतो. म्हणूनच ग्रीक इतिहासकार इतिहासात व्यक्तीचे स्थान महत्वाचे मानतात. ग्रीक इतिहासकार हेरोडोटस इतिहासाची मानवतावादी जी संकल्पना आहे त्या संकल्पनेसंदर्भातला दृष्टिकोन या ठिकाणी मांडलेला दिसून येतो. आपल्या इतिहास लेखनात नैसर्गिक नियमांना महत्व जे आहे ते महत्व या ठिकाणी त्यांनी दिलेले दिसून येते. मुळातच त्या संदर्भात हा विचार मांडत असताना त्यांनी इतिहासासंदर्भात आपला जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन मांडताना की इतिहास म्हणजे संस्मरणीय घटनांचा शोध, ज्या घटना कायम स्मरणात राहतील, ज्या घटनांना वेगळे अस्तित्व आहे, ज्या घटनांना वेगळे महत्व आहे आणि ज्या घटनांना वेगळी मूल्य आहेत, अशा घटनांसंदर्भातला जो शोध आहे तो शोध या ठिकाणी त्यांनी मांडलेला दिसून येतो. म्हणून या इतिहास लेखनात नैसर्गिक नियमांना जे महत्व आहे, नैसर्गिक नियम जे आहेत ते महत्व या ठिकाणी दिसून येत. आणि म्हणून अशा पद्धतीने ग्रीक विचारांमध्ये या एकूणच युगचक्राचा जो काही आहे तो युगचक्राचा समावेश या ठिकाणी असलेला दिसून येतो. निसर्ग नियमांना प्राधान्य जे आहे ते प्राधान्य या ठिकाणी दिसून येते आणि म्हणून हा एक महत्वाचा भाग यामध्ये दिसतो. त्यानंतर रोमन संकल्पनेसंदर्भात आणि रोमन या विचारामध्ये इतिहासासंदर्भातला जो काही अंतर्भूत असणारा दृष्टिकोन आहे त्या संदर्भात जर आपण विचार केला तर रोमन इतिहासकार यामध्ये पॉलिबियसने जागतिक साम्राज्याची कल्पना मांडून इतिहास लेखनाचे सार्वभौम स्वरूप मान्य केले. त्यांच्या मते इतिहासाचा अभ्यास चरित्रावर संस्कार घडवून आणण्यासाठी व त्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी उपयुक्त आहे. म्हणजेच चरित्र संवर्धनासाठी निश्चितच हा विषय जो आहे या विषयाचा जो अभ्यास आहे हा अभ्यास या ठिकाणी निश्चित पूरक ठरतो. म्हणजे आजच्या भाषेमध्ये सांगायचे झाले तर व्यक्तिमत्व विकासासाठी हा विषय जो आहे हा विषय निश्चितच उपकारक ठरत असतो. या विषयाचा जो अभ्यास आहे हा अभ्यास या ठिकाणी विचारधन वाढवण्यासाठी आणि व्यक्तिमत्व विकासासाठी निश्चितच पूरक ठरत असतो. ज्या विचारातून, ज्या अनुभवातून आणि ज्या विचारधनातून निश्चितच व्यक्तीची प्रगल्भता आणि बौद्धिक विकास या ठिकाणी होत असतो. असा हा दृष्टिकोन जो आहे हा दृष्टिकोन यामध्ये दिसून येतो. आता या संदर्भात मुळातच चारित्र्य संवर्धन, चारित्र्य संस्कार या विचारांचा समावेश असला तर दुसऱ्या बाजूला ऐतिहासिक घटनांचा संदर्भ विचारात घेताना त्यांच्यातील कार्यकारण भाव जो आहे तो भाव देखील महत्वाचा मानलेला आहे. जे घटनांचा संदर्भ विचारात घेताना त्यातील कार्यकारण भाव सहसंबंध जो आहे त्यामध्ये तो सहसंबंध या ठिकाणी विचारात घेतलेला दिसून येतो. रोमन इतिहासकार लेवीने इतिहास लेखनाच्या संकल्पनेत नैतिक मूल्यांना महत्व जे आहे ते महत्व दिलेले दिसते. म्हणजे नैतिक मूल्यांचे स्पष्टीकरण आणि संग्रहण या संदर्भात त्यांनी जो दृष्टिकोन मांडलेला दिसून येतो. आणि मुळातच ही एक निश्चितच या ठिकाणी पूरक असा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन या संदर्भात मांडलेला दिसून येतो. कारण कोणतीही घटना ऐतिहासिक घटना संदर्भात जर आपण विचार केला तर घटना ही नियमाला आणि मूल्यांना जन्म देत असते आणि म्हणूनच अशा नियमाचे अशा मूल्यांचा जो विचार आहे तो विचार या ठिकाणी निश्चितच पूरक ठरत असतो. कारण घटनेशी केंद्रभूत असणारा नियम, घटनेशी केंद्रभूत असणारी नीतिमूल्य आणि घटनेशी केंद्रभूत असणारे सामान्यीकरण हे निश्चितच विचारधन वाढवण्यासाठी ज्या पद्धतीने मगाशी आपण विचार केला व्यक्तिमत्व विकासासाठी निश्चितच उपयुक्त आणि उपकारक ठरत असतात. आणि म्हणून हा जो काही व्यापक दृष्टिकोन आहे हा व्यापक दृष्टिकोन हा रोमन संकल्पना दिसून येतो. त्यानंतर ख्रिस्ती संकल्पना. आता यामध्ये इतिहासाच्या या संकल्पनेसंदर्भात विचार करत असताना ख्रिस्ती संकल्पना ही मुळातच धर्मप्रधान असलेली दिसून येते. आता या संदर्भात सेंट ऑगस्टाईन
यांनी देखील परमेश्वराची आज्ञा पाळणे हे मनुष्याचे मुख्य कर्तव्य मानले. इतिहासाच्या ख्रिस्ती संकल्पनेनुसार इतिहास विश्वव्यापक, देवप्रधान, चमत्कारपूर्ण आणि युगांवर आधारलेला असतो. असा हा जो दृष्टिकोन आहे, असा जो विचार आहे, तो यामध्ये दिसून येतो. इतिहासाच्या घटनेत प्रवृत्ती मुख्य असते. व्यक्ती आणि व्यक्तिगत इच्छेस ख्रिस्ती इतिहासात स्थान नाही, कारण यात ईश्वरी इच्छा महत्वाची मानलेली दिसून येते. म्हणजे ख्रिस्ती संकल्पनेमध्ये ईश्वरी इच्छा, ईश्वराची इच्छा आणि परमेश्वराची आज्ञा जी आहे ती या ठिकाणी केंद्रभूत मानलेली दिसून येते. त्यामध्ये व्यक्तिगत जो काही भाग आहे, व्यक्तिगत जी काही इच्छा आहे, त्या इच्छेला यामध्ये स्थान नाही. आणि म्हणूनच जो ख्रिस्ती इतिहास संकल्पनेसंदर्भात जो विचार आपण जर विचारात घेतला, तर त्यामध्ये निष्कर्षात्मक दृष्टिकोनातून जर आपण बघितले, तर त्यामध्ये ईश्वराची इच्छा ही महत्वाची मानलेली दिसून येते. ईश्वराची आज्ञा ही महत्वाची मानलेली दिसून येते. त्यानंतर इस्लामिक संकल्पना. यामध्ये इस्लामिक संकल्पनेनुसार इतिहास हा संघर्षाचा क्रम आहे. प्रकाश, अंधार, सुख, दुःख, पाप, पुण्य असा जो हा संघर्ष आहे, हा संघर्ष सतत सुरू असतो. आणि मनुष्याची निर्मिती ही ईश्वरी इच्छेने झालेली असल्यामुळे ईश्वरास पूर्ण शरण जाणे हे मनुष्याचे कर्तव्य असते. हा जो दृष्टिकोन आहे, हा जो विचार आहे, हा विचार या इस्लामिक संकल्पनेमध्ये समाविष्ट असलेला दिसून येतो. म्हणजे यामध्ये जर आपण या दोनही विचार प्रवाहांचा जर विचार केला, तर त्यामध्ये ईश्वराची इच्छा आणि यामध्ये या ईश्वराच्या इच्छेला जे स्थान आहे, ते स्थान या दोनही विचार प्रवाहांमध्ये असलेले दिसून येते. कारण ईश्वरास पूर्ण शरण जाणे हा विचार जो आहे, हा विचार या इस्लामिक इतिहास संकल्पनेमध्ये दिसून येतो. इस्लामिक इतिहास संकल्पनेत अगदी खल्दून यांचे तत्वज्ञान देखील आहे, जे आहे ते महत्वपूर्ण मानले जाते. आणि यामध्ये एकूणच इतिहासाला संस्कृतीचे शास्त्र म्हटले आहे. म्हणून या संदर्भात जर आपण विचार केला, तर या दोनही विचार प्रवाहांमध्ये ईश्वराला जे स्थान आहे, ईश्वरी इच्छेला जे स्थान आहे, ईश्वरी आज्ञेला जे स्थान आहे, आणि म्हणून ईश्वरास पूर्ण शरण जाणे हा जो दृष्टिकोन आहे, हा जो विचार आहे, हा विचार आणि या विचाराचा समावेश या इस्लामिक संकल्पनेमध्ये असलेला दिसून येतो. आणि म्हणून या दोनही संकल्पना ज्या आहेत, या दोनही संकल्पनांचा एकूणच निष्कर्षात्मक स्वरूपामध्ये जर आपण विचार केला, तर ईश्वरी इच्छा, परमेश्वराची आज्ञा आणि परमेश्वराला पूर्णपणे शरण जाणे हा विचार यामध्ये समाविष्ट असलेला दिसून येतो. आणि म्हणूनच हे दोनही दृष्टिकोन जे काही आहे, इतिहासासंदर्भातील ख्रिस्ती संकल्पना आणि इस्लामिक संकल्पना हे निश्चितच या ठिकाणी पूरक असलेले दिसून येतात. त्यानंतर पुढच्याही काही दृष्टिकोनासंदर्भात आपण विचार करणार आहोत, तो पुढच्या व्हिडिओद्वारे या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.